हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर डिस्कस करूया आपले जे काही समाजशास्त्र असणार आहे, सोशियल सायन्स पेपर 2चा जो काही कोड आहे किंवा मग पेपर 2 जे आहे त्याचं सोशियल सायन्स आपण किती असतं 60 क्वेश्चन असतात ते डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर 91 नंबरपासून आपला जो काही सोशियल सायन्स आहे तो सुरू होतो. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो बघूया. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह टिंबटिंब या घराण्याचे आहे. तर सोनेरी गरुड पक्षाचे जे चिन्ह आहे ते शिलाहार जे काही घर आहे त्या घराचं चिन्ह असणार आहे. 92 नंबरचा क्वेश्चन आहे. श्री धर्मनीती या ग्रंथाचे लेखिका कोण आहे? तर श्री धर्मनीती हा जो काही ग्रंथ आहे त्याच्या लेखिका असणार आहे पंडिता रमाबाई, ह्या त्यांच्या लेखिका आहे. त्यानंतर आहे 93 नंबरचा क्वेश्चन. डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर कोणत्या संस्थावरील लढाईचं नाव जे आहे ऑपरेशन पोलो, त्याचं नाव जे असणार आहे हैदराबाद जे आहे त्या संस्थानावरील लढाईचं नाव आहे ऑपरेशन पोलो, त्या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. त्यानंतर 94 नंबरचा क्वेश्चन बघूया. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय कोठे किंवा मग टिंबटिंब येथे सुरू झाले? तर 1556 मध्ये भारतातलं पहिलं जे काही मुद्रणालय आहे ते गोवामध्ये सुरू झालेलं होतं. गोवा याचं आन्सर जे आहे ते असणार आहे. 95 नंबरचा क्वेश्चन बघूया. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक टिंबटिंब होत. तर मराठी विश्वकोशाचे जे काही पहिले संपादक आहे ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे असणार आहे. आपण फक्त वरवर याचं वाचन करणार आहोत आन्सर आणि क्वेश्चनचं, ठीक आहे. डिस्कशन वगैरे काही करणार नाही आहे. वरवर वाचन केलं तरी यातले भरपूर जे क्वेश्चन असतात ते रिपीट होत असतात. 96 नंबरचा क्वेश्चन बघूया. पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत टिंबटिंब वर्षाची असते. तर किती वर्षाची असते ते आपल्या सर्वांना माहीत असते. पंचायत समितीची जी काही निवड आहे ती 2.5 वर्षाची असणार आहे. त्या 97 नंबरचा क्वेश्चन बघूया. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? तर नगर परिषदेचा जो काही प्रशासन यंत्रणा आहे त्याचा नियुक्त प्रमुख असतो मुख्याधिकारी असणार आहे. 98 नंबरचं क्वेश्चन बघूया. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण काय होतं संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी निश्चित करण्याचं? तर कारण होतं पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी, है ना. आपलं जे काही 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिवस म्हणून ओळखला गेलेला होता, साजरा करण्यात आला होता. परंतु पूर्ण स्वराज्य जे आहे त्याच्या मागणीसाठी आपण 26 जानेवारीपर्यंत 15 ऑगस्टला आपला देश जो आहे स्वतंत्र झाला होता. परंतु जवळपास 11 महिन्याचा गॅप आपण दिला, कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी आपण टाईम दिलेला होता. तर त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 याचं ऑप्शन आहे. त्यानंतर असणार आहे 99 नंबरचा क्वेश्चन. भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. कारण भारतात ज्या काही राजा महाराजे होते राव बहादूर यांच्या पदव्या रद्द केल्या आहे. कारण का आहे की लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. म्हणजे काय होतं, सपोज आपण एखाद्याला राजा महाराजा नावाने ओळखलं तर त्याचं काय होतं की त्याच्यामध्ये लोकांमध्ये असमानता काय होत असते, पसरत असते. त्यामुळे संविधानाने यामध्ये बंदी घातलेली आहे. कोणालाही राजा महाराजा नावाने बोलवण्यात येणार नाही किंवा पदव्या ज्या आहेत त्या देण्यात येणार नाही. त्यानंतर 100वा नंबरचा क्वेश्चन बघूया. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. कारण काय असणार आहे? भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. बाह्य नियंत्रण नाही आहे भारतावर, कोणाचंही बाह्य नियंत्रण नाही आहे. म्हणून भारत हे काय असणार आहे? सार्वभौम किंवा मग सार्वभौम राष्ट्र आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणता समावेश होत नाही विचारलेला आहे. निमलष्करी दल जे आहे, निमलष्करी दल आहे त्यापैकी कोणता समावेश होत नाही? तर गृहरक्षक दल जे आहे त्याचा समावेश इथे होत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर शाळा विद्यालयामध्ये काय होतं की स्त्रिया ज्या आहे किंवा मग दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी काही राखीव जागा ज्या असतात त्या सोडलेल्या असतात. तर ते कशाचा उदाहरण असणार आहे? तर समानतेच्या अधिकारासाठी त्या जागा असतात त्या सोडलेल्या असतात. सर्वांना समान वागणूक किंवा समान जे काही आहे शिकवण्याचं कार्य आहे, समान शिकवता यावं यासाठी त्या जागा ज्या आहेत त्या ठेवलेल्या असतात किंवा सोडलेल्या असतात. भारताच्या
फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी होती. तर भारताची फाळणी जेव्हा झाली त्यानंतर संविधान सभेची सदस्य संख्या होती 299. त्यानंतर पुढचं जे काय क्वेश्चन आहे तो आहे, अमेरिकेत संविधानाची घटनेची किंवा मग संविधान जी काय घटना आहे त्याची गरज निर्माण झाली होती किंवा झालेली आहे. कारण काय असणार आहे? कारण छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला. अमेरिकेमध्ये सुद्धा आपले जे काही छोटी छोटी राज्य आहे काय आपण त्याला म्हणू शकतो, जसं की त्रिपुरा असेल, हैदराबाद असेल, तेलंगणा असेल किंवा मग जे काही सिक्कीम असेल, शिलाँग असेल, यांची छोटी छोटी राज्य ज्या ठिकाणी तयार होतात तिथे एक सेपरेट जे काही संविधान असतं त्याची गरज निर्माण झालेली असते किंवा गरज निर्माण होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? तर घटक राज्याची विधानसभा जी आहे त्यांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी असते निवडणूक आयोग यांची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पहिला आहे तोरणा प्रचंडगड. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे मुरुंबदेव विशाळगड. त्यानंतर आहे रायरी रायगड. त्यानंतर आहे भोरप्या प्रतापगड. तर मुरुंबदेव जे आहे विशाळगड ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तोरणा किल्ला पुण्याच्या टिंबटिंब आहे किंवा पुण्याचा कोणत्या दिशेस आहे असं विचारलेलं आहे. तर तोरणा किल्ला जो आहे तो पुण्याच्या नैऋत्य जी दिशा आहे त्या दिशेमध्ये किंवा त्या दिशेस असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पारशी समाज जो आहे तो उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना म्हणतात. तर भारतातील पारशी समाज जे आहे त्यांचा दिवस कोणता असतो? आपलं जे काही आपण तो दिवस सेलिब्रेट करतो त्याला आपण काय म्हणतो? काहीतरी नाव आहे त्याला, कोणता तरी सण आहे, त्याचं नाव जे माझ्या लक्षात येत नाही आहे. ठीक आहे. पण भारतातील जे काही पारशी समाज आहे त्यांच्या जे काही कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही जे आहे शहेनशाही कालगणना पद्धत असे म्हणतात. ठीक आहे. तर नंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तर पुढचा प्रश्न बघूया, ऊर उरुक निष्पूर ही टिंबटिंबमधील प्राचीन नगरे आहे. तर ऊर उरुक निष्पूर जी आहे ती मेसोपोटेमिया जे आहे त्यातील प्राचीन नगरे असणार आहे. प्रसिद्ध वैद्य जीवक टिंबटिंब या राज्याशी संबंधित असतात. तर प्रसिद्ध वैद्य जीवक जे आहे ते मगध राज्याशी संबंधित असणार आहे. अगट बगट यांच्या जोड्या लावायच्या आहे. अगट दिलेला आहे म्हणजे जे सगळे वेद जे आहे ते दिलेले आहे अगटमध्ये आणि ब गटामध्ये दिलेले आहे सगळे त्यांचे ऋग्वेदांची माहिती किंवा मग त्यांचे त्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं असणार आहे. तर ऋग्वेद जे आहे ऋग्वेदामध्ये निसर्गाचे जे काही काव्यमय वर्णन आहे ते केलेलं असणार आहे. यजुर्वेदामध्ये जे आपलं म्हणजे यज्ञात जे काही सामान आपण वापरतो त्यांचा वापर केलेला असतं, म्हणजे जसं सौंदड असेल किंवा कशाचे आपण ते झाडांचे स्टीम वगैरे वापरत असतो किंवा मग झाडांच्या छोट्या छोट्या काड्या वगैरे वापरत असतो त्याचा यजुर्वेदामध्ये किंवा मग त्या यजुर्वेदामध्ये त्यात काय काय वापरायचं आहे त्यांचे मंत्र वगैरे दिले आहे किंवा मग त्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. सामवेदामध्ये ऋग्वेदातील जे काही तालाळ सुरात गायनाचे मार्गदर्शन केलेलं असणार आहे आणि अर्थवेदामध्ये काय असणार आहे दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा संकटांवर उपाय दिलेले आहे. तर ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया, अमोघवर्य मालखेड दिलेला आहे. अमोघवर्य मालखेड. तर पहिला राजेंद्र काय असणार आहे गगेनकोंड चोलपुरम जे आहे कोड चोलपुरम जे आहे तर ते त्याचा आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. तर सुफी पंथ मूळचा टिंबटिंब आहे. तर सुफी पंथ जो आहे तो मूळचा इराणमधील ग्रंथ आहे किंवा मग सुफी पंथ जो आहे तो इराणमधला पंथ असणार आहे. त्यानंतर 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबेमध्ये आश्रय घेतला. तर बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये काय केलं आहे त्यांचा आश्रय जो आहे तो घेतलेला आहे 1857च्या उठावानंतर. त्यानंतर 115 नंबरचा क्वेश्चन बघूया, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अनाथ बालिकेची आश्रमांची स्थापना जी आहे ती महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहे महर्षी केशव कर्वे जे आहे त्यांनी केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे स्वराज्य नव्हे आणि त्याची पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब यावर टीका घातली. तर कशावर कोणत्या कायद्यावर त्यांनी ही टीका घातलेली आहे तर
हा पहिला जो काही ऑप्शन आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आहे त्याच्यावर त्यांनी काय केलेला आहे, टीका केलेली आहे. नंतर 117 नंबरचा क्वेश्चन असणार आहे कुंदग्राम दिनाजपूर उदयगिरी हे तीर्थक्षेत्र टिंबटिंब धर्माशी संबंधित असणार आहे. तर ऑप्शन नंबर जैन धर्म जो आहे त्यांच्याशी हे जे काही क्षेत्र आहे ते संबंधित आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टिंबटिंब याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे जॉन कॅल्विन यांनी जे काही स्वीकारलेला प्रोटेस्टंट पंथ आहे त्यास प्युरिटन असे म्हटलेले जाते किंवा म्हटले जाते. अलेक्झांडर पुश्किन हा टिंबटिंब विचारवंत होय, तर हा रशियन विचारवंत आहे अलेक्झांडर. त्यानंतर आहे दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे भुंगीर याचा शोध कोणी लावला. तर केप ऑफ गुड होपचा शोध जो आहे तो बॉर्थोलेम्स डायन यांनी लावलेला आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा जो आहे तो रत्नागिरी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. त्या रेल्वेचं नाव काय आहे, तर ती रेल्वे जी आहे ती डेक्कन ओडिसी रेल्वे असणार आहे. त्याला फिरता राजमहल असे सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही विचारलेलं आहे. तर भात संशोधन केंद्र जे आहे ते खालीलपैकी अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र आपल्याला दिसणार नाही. बाकी सगळे जे काही ठिकाण आहे हे सगळे जे काही ठिकाण आहे हे कसे कोकणातले ठिकाण आहे. अलिबाग या ठिकाणी आपल्याला भात संशोधन केंद्र सापडणार नाही. त्यानंतर 124वा क्वेश्चन बघूया. विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. तर विभाजित वर्तुळ ही एक द्विमितीय आकृती असणार आहे. ठीक आहे. विभाजित वर्तुळ म्हणजे काय की हा जो वर्तुळ आहे सपोज आणि हा त्याचा भाग आहे तर हा विभागला तर असा होईल म्हणजे काय होईल एक द्विमितीय आकृती तयार होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल गाडीने विभागलेले आहेत. त्या खाडीने विभागलेले आहे. त्या खाडीस टिंबटिंब असे म्हणतात. तर त्या खाडीस काय म्हणतात की 10 अक्षांश खाडी असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा 10 अक्षांश खाडी आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे गहरजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे. तर गहरजात जे काही डोंगर आहे त्यांनी ओडिसा राज्याचा जो काही वायव्य भाग आहे तो व्यापलेला आहे. त्यानंतर 127 नंबरचा क्वेश्चन बघूया. हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखलं जातं. तर हरियाणातले जे काही अंबाला शहर आहे त्याला विज्ञान शहर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा विज्ञान शहर या नावाने ओळखलं जातं. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता महत्त्वाचा विचारलेला आहे की मोसमी जे काही वन आहे रेनी सीझनमधले त्यातला सगळ्यात जास्त आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा जो काही वृक्ष असणार आहे तर तो साग असतो. ठीक आहे. सागाची जी काही झाडं असतात ती असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲटिलेज द्वीपसमूह टिंबटिंब समुद्रात आहे. तर ॲटिलेज जो काही द्वीपसमूह आहे तो कॅरिबियन जो काय समुद्र आहे त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. तर हिमालयातील जो काय कैलास पर्वत आहे त्याच्यामध्ये सिंधू नदी जी आहे ती उगम पावत असते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 131 नंबरचा क्वेश्चन असणार आहे इटलीतील व्हिसुवियस या व अलास्कातील काटमाई ही टिंबटिंब प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहे. तर व्हिसिस्कियस व अलास्काईल काटमाई हे जे आहे ते निद्रित किंवा सुप्त ज्वालामुखीची उदाहरणे असणार आहे. त्यानंतर 132वा क्वेश्चन बघूया. चहा पिकासाठी किंवा चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक आहे. तर चहा पिकासाठी चीनचा जगात पहिला क्रमांक आहे. चीनमधून जी काय आहे चहा पावडर जी असते ती तयार होत असते किंवा जगात तिचा पहिला क्रमांक आहे. त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पनामा हा जो काय कालवा आहे त्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुनिर्मितीसाठी किंवा अणुविद्युत निर्मितीसाठी केंद्रामध्ये केला जातो. तर थोरियम जो आहे त्याचा आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत जे काही केंद्र आहे त्यांच्यामध्ये उपयोग जो आहे तो केलेला जातो. त्यानंतर खाली दिलेल्या आकृतीमध्ये हिमवृष्टीचा
पर्याय कोणता किंवा योग्य पर्याय. हिमवृष्टी म्हणजे काय की जिथे सगळ्यात जास्त बर्फ पडतो, तर तो पर्याय कोणता असं त्यांनी दिलेलं आहे. आकृती थोडीशी ब्लर आहे, परंतु बघूया. इथे ऑप्शन नंबर 1 आहे, इथे 2 आहे, इथे त्यांनी दिलेलं आहे. तर हिमवृष्टीचा जो पर्याय आहे तर तो असणार आहे ऑप्शन नंबर 3 नंबरचा जो पर्याय आहे. इथे सगळ्यात जास्त हिमवृष्टी जी आहे ती होताना आपल्याला दिसते आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 136 बघूया. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हणतात. तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला आपण काय म्हणतो, परिभ्रमण असं म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते असणार आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात मोठे अक्षवृत्त हे विषुववृत्त असतं, आपल्याला माहिती आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. तर माजुली हे जे काय जगाच्या पात्रातील सर्वात मोठं बेट जे आहे ते ब्रह्मपुत्रा रिव्हरमध्ये आपल्याला दिसेल. ब्रह्मपुत्रा रिव्हर जे आहे तिचं भांडं जे आहे किंवा भांडार जे आहे ते खूप मोठं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य आणि लघु ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात. तर सूर्य आणि लघु ग्रह जे असतील, छोटे जे काही ग्रह असतील, त्यांच्या पट्ट्यांना आपण काय म्हणत असतो, अंतर्ग्रह आपण त्यांना म्हणत असतो. त्यानंतर आहे ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब येथे येतात. तर ट्विन टॉवर जो काही प्रसिद्ध पर्वत आहे किंवा इमारत आहे ती कुठे असणार आहे. तर क्वालालंपूर जे आहे तिथे ही इमारत जी आहे ती बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यानंतर 141 नंबरचा क्वेश्चन बघूया. गॅलिली पर्वतरांगा हा टिंबटिंबमधील सर्वात उंच प्रदेश आहे. तर गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायलमधला सगळ्यात उंच प्रदेश आहे. त्यानंतर आहे, समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीवर आढळतो. तर समुद्र सपाटीवर वायुदाब जो आहे तो 1013.2 मिलीवर आढळत असतो. त्यानंतर 143 नंबरचा क्वेश्चन आहे, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग त्याला आपण काय म्हणतो. तर त्याला आपण म्हणणार आहोत चंद्रकला असं आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर आहे, सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वाधिक असते. सागरी जलात कशाचे प्रमाण सर्वाधिक असते. तर सोडियम क्लोराईड जे आहे NaCl जे आहे त्याचं म्हणजे नमकचं जे काय आहे त्याचं सगळ्यात जास्त प्रमाण सागरी जलामध्ये आढळत असतं. त्यानंतर आहे 145 नंबरचा क्वेश्चन, टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पॅरामिड प्रसिद्ध आहे. तर कोणतं शहर असणार आहे त्याचं, केरो जो काही शहर आहे त्याच्यामधील गिझा हे पॅरामिड जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. तर खालीलपैकी पशुपालन जो काही व्यवसाय आहे तो शेतीला पूरक ठरत असतो. आपण काय करत असतो, जे काही शेती करतो त्यासोबत आपण पशुपालन करत असतो. त्याच्यामध्ये काय काय येतं, गाय असतील, म्हैस असतील किंवा मग जे काही पशु येतील त्यांना आपण काय करत असतो, जसं की शेळ्या बकरं असतील त्यांना आपण पाळत असतो. त्यानंतर आहे, चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब हे भूरूप तयार होतात. तर चुनखडीचा जो काही प्रदेश आहे त्याच्यामध्ये विलीय छिद्रे हे भूरूप तयार होत असतात. 148 नंबरचा क्वेश्चन आहे, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते. तर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर जे आहे ते विन्सन मॅसिफ असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सार्क जे असणार आहे त्या संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता. तर सार्क जी संघटना आहे त्या संघटनेच्या स्थापनेसाठी भारत देशाने पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. कारण काय असणार आहे की वाहतुकीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. त्यामुळे वाहतूक आणि दळणवळण ह्या ज्या काय आहे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आपण म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 60 क्वेश्चन याचे बघितले. सोशल सायन्सचे पेपर 2 मधले क्वेश्चन आहे. ही आय थिंक 2017ची क्वेश्चन पेपर आहे. याची क्वेश्चन पेपर आज या ठिकाणी डिस्कस केली. फक्त मी काय केलं, क्वेश्चन वाचले आणि त्यांचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.